नमस्कार. जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कधी-कधी दुपारच्या किंवा संध्याकाळच्या वेळी अचानक भूक लागते आणि काहीतरी झटपट, चटपटीत आणि पोटभर खायची इच्छा होते. अशा वेळी आपल्या सगळ्यांच्या मनात लगेच एक नाव येतं, गरमागरम वडापाव. महाराष्ट्राची शान आणि मुंबईची ओळख असलेला हा वडापाव आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. बाहेर सुरुवातीला बटाट्याची भाजी बनवणार आहे, त्यासाठी एक वाटण लागणार आहे. त्यासाठी इथे मी 10-11 मिरच्या, त्याचबरोबर 2 इंच आलं आणि 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याचं वाटण करायचं आहे, तर इथे मी अगदी असं बारीक वाटण केलेलं आहे. हे वाटण अगदी छान असं या भाजीमध्ये लागतं, या भाजीची चव वाढवते. आता इकडे कढईमध्ये इथे मी 2 पळी तेल ओतलेलं आहे. तेल या भाजीला जास्त लागत नाही. त्यानंतर तेल गरम झाल्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि थोडंसं जिरंही टाकलेलं आहे. आता आपल्याला जिरं आणि मोहरी दोन्हीही छान असं फुलून द्यायचं आहे. इथे बघा, जिरेही छान फुललेलं आहे आणि मोहरी छान फुललेली आहे. त्यानंतर इथे मी थोडासा कढीपत्ताही टाकलेला आहे. कढीपत्ताही छान फुलला की याच्यामध्ये जे आपण आलं, लसूण, मिरची याचं वाटण बनवलेलं आहे ना, ते टाकायचं आहे. आता हे वाटण आपल्याला अगदी कमी गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे. मिरची, लसूण, आलं याच्यामध्ये घातलं म्हणजे भाजीची चव अगदी छान लागते. ही भाजी बनवण्यासाठी शक्यतो लसूण आणि आलं दोन्हीही थोडंसं जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं. आता वाटण परतलं की इथे मी हळद टाकलेली आहे. आता आपल्याला हळद ही कमी गॅसवरती छान या वाटणामध्ये किंवा या फोडणीमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. अशी हळद छान परतली म्हणजे या बटाट्याच्या भाजीला छान कलर येतो. याच्यामध्ये उकडून घेतलेले बटाटे टाकायचे आहेत. इथे मी अगोदरच हे बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरची साल काढलेली आहे आणि हे बटाटे मी पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत. इथे मी बरोबर 13 मध्यम आकाराचे आणि लहान आकाराचे दोन्ही मिक्समध्ये असे 13 बटाटे घेतलेले होते आणि आपल्याला हातानेच असे चुरून याच्यामध्ये टाकायचे आहेत. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला छान असं हे हलवून घ्यायचं आहे. जे आपण फोडणीमध्ये साहित्य घातलेलं आहे ना, ते सर्व साहित्य या बटाट्याला व्यवस्थित लागलं पाहिजे, म्हणजे या बटाट्याची चव छान लागते. तर इथे मी सर्व साहित्य असं मिक्स केलेलं आहे आणि इथे ज्या बटाट्याच्या फोडी मोठ्या आहेत ना, त्या मी अशा पद्धतीने मॅश करून घेत आहे. तुम्ही हवं तर मॅशरनेही मॅश करून घेऊ शकता. इथे बघा, मस्त अशी आपली ही बटाट्याची भाजी दिसत आहे. आता आपल्याला ही बटाट्याची भाजी आहे ना, ती थंड होण्यासाठी ठेवायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. त्याचबरोबर 2 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं टाकलेलं आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून टाकायचं आहे. आता मी या चटणी बनवताना मीठही टाकलेलं होतं. आता हे क्लिपमध्ये आलेलं नाही, त्यासाठी सॉरी. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला थोडंसं पाणीही ओतायचं आहे आणि अगदी स्मूथ अशी आपल्याला ही हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे. बघू शकता, मस्त अशी आपली ही हिरवी चटणी तयार झालेली आहे. आता ही मिक्सरच्या भांड्यामधून काढून एका वाटीमध्ये मी काढून घेतलेली आहे. इथे आपली मस्त अशी पावाला लावण्यासाठीची हिरवी चटणी तयार झालेली आहे. इकडे ही बटाट्याची भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे. हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि या भाजीचे अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल बॉल करून घ्यायचे आहेत. लिंबाचा जेवढा आकार असतो ना, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आकार या बॉलचा बनवून घ्यायचा आहे. आणि इथे मी काय केलेलं आहे, हे जे बॉल आहे ना, ते असेच गोल ठेवलेले आहे. तुम्ही हवं तर तुम्हाला जर चपटा वडा बनवायचा असेल तर तुम्ही हे गोल वडे असे दाबून चपटेही करू शकता. इथे मी याचा आकार अशाच पद्धतीने गोल ठेवणार आहे, म्हणजेच इथे मी गोल वडे बनवणार आहे. आता मी अशाच पद्धतीने सर्व भाजीचे वडे बनवून घेते किंवा बॉल बनवून घेते. इथे बघू शकता, मस्त असे हे सर्व बॉल बनवून घेतलेले आहेत.
आता आपल्याला याच्यासाठी बॅटर बनवायचं आहे। त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे, एका पातेल्यामध्ये या वाटीने बरोबर 2.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आपल्याला हे बेसन पीठ आहे ना, ते बारीक दळलेलंच घ्यायचं आहे। इथे मी हे बेसन पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। एकदम जास्त पाणी ओतायचं नाही, नाहीतर या बॅटरच्या खूप जास्त गाठी होतात। मी इथे थोडंसं पाणी ओतून छान असं याचं बॅटर बनवून घेत आहे। आणि बॅटर बनवताना आपल्याला याच्यामध्ये ज्या गाठी बनलेल्या आहेत ना, त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत। इथे बघा, अशा पद्धतीने मी ह्या बेसन पिठाचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। इथे बघा, अजिबात याच्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या नाहीत। आणि हे बॅटर आहे ना, याची मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, म्हणजे खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही किंवा खूप जास्त पातळही ठेवायचं नाही। खूप जास्त घट्ट ठेवलं तर व्यवस्थित याच्यावरती कोटिंग येत नाही आणि जास्त पातळ ठेवलं तर याच्यावरचं जे कोटिंग आहे ना, ते निघून जातं। मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे जे बेसन पिठाचं बॅटर आहे ना, त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा अशा पद्धतीने थोडासा चोळून टाकलेला आहे, जेणेकरून याचा वास छान येतो। त्याचबरोबर या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, 2 चिमूट सोडाही टाकलेला आहे। आता आपल्याला हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघा, अगदी मस्त असं आपलं हे बेसनचं बॅटर दिसत आहे। आता गरम तेल झालेलं आहे ना, त्याच्यातलं 1 पळी तेल आपण या बेसनच्या बॅटरमध्ये टाकायचं आहे। याने काय होतं, आपले वडे आहेत ना, त्याच्यावरचं जे कोटिंग आहे ना, ते अगदी छान कुरकुरीत तयार होतं। बॅटर अगदी हलकं होतं आणि वडे खाताना आपल्याला घशामध्ये दाटल्यासारखं किंवा टोटरा बसल्यासारखं होत नाही। आता तेलही याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। इथे बघा, अगदी परफेक्ट असं आपलं हे वड्याचं बॅटर तयार झालेलं आहे। आता हे बॉल बनवून घेतलेले आहेत ना, ते याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि याला छान असं सर्व साईडनी या बॅटरचं कोटिंग करून घ्यायचं आहे। बघा, आपलं बॅटर अगदी परफेक्ट बनलेलं असल्यामुळे व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे। आणि गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे सर्व बटाटे वडे बनवून घ्यायचे आहेत। सुरुवातीला इथे मी गॅसची फ्लेम मध्यम टू हायच ठेवलेली आहे आणि आपल्याला मध्यम टू हाय फ्लेमवरच हे छान असे वडे तळून घ्यायचे आहेत। इथे मी कढईमध्ये 5 वडे टाकलेले आहेत आणि छान असे हे तळून घेत आहे। बघू शकता, आपले वडे अगदी छान दिसत आहेत। वडे तेलामध्ये टाकले की गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत। तेलामध्ये टाकले की लगेच त्याला हलवायचं नाही, याला छान असं सेट होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर असं हलवून घ्यायचं आहे आणि वड्यांचा अगदी छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। इथे बघा, सर्व साईडनी अगदी छान असा या वड्यांना कलर आलेला आहे आणि अगदी छान असं सर्व बाजूनी हे वडे सोनेरी झाले की आपल्याला हे तेलामधून काढून घ्यायचे आहेत। याच्यातलं तेल निथळून घ्यायचं आहे आणि एखाद्या अशा जाळीवरती काढायचे आहे। आता हा जो तेलामध्ये बेसनचा चुरा आहे ना, तोही आपण काढून घ्यायचा आहे आणि पावाला लावण्यासाठी जी आपण लाल चटणी बनवतो ना, त्यासाठी हा चुरा वापरायचा आहे। राहिलेले सर्व वडेही मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत। बघू शकता, अगदी छान परफेक्ट असे आपले हे वडे तयार झालेले आहेत। आता मी लाल चटणी बनवण्यासाठी आणखी हे जे बेसन पिठाचं बॅटर आहे ना, त्याच्यामधून अशा पद्धतीने हा चुरा तळून घेत आहे। या चुऱ्यापासूनच आपण जी लाल चटणी आहे ना, ती बनवली जाते। तर इथे मी हा चुराही अगदी छान असा तळून घेत आहे। अगदी सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। मस्त याचा डार्क सोनेरी कलर आला की हेही काय करायचं आहे, आपल्याला तेलामधून छान असं याच्यातलं तेल निथळून घ्यायचं आहे आणि हा चुराही आपल्याला थोडासा थंड करण्यासाठी ठेवायचा आहे। गरम गरम असताना लगेच याची चटणी बनवून घ्यायची नाही। हा चुरा काढून घेतला की इथे मी मिरच्याही तळून घेत आहे। या वडापाव बरोबर आपण मिरची तर नक्कीच खातो। या मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या होत्या आणि मधून असा कट मारून घेतलेला आहे, म्हणजे तेलामध्ये टाकल्यावर या मिरच्या फुटत नाहीत। आता या मिरच्यावरती असे पांढरे डाग येईपर्यंत मिरच्या छान तळून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर 5-6 लसूण पाकळ्याही मी मध्ये थोड्याशा कट मारून घेतलेल्या होत्या आणि त्याही मी या तेलामध्ये छान अशा तळून घेतलेल्या आहेत। हा लसूण आपण लाल चटणी बनवण्यासाठी
वापरणार आहे. लसूणही तेलामध्ये टाकताना तोही मधून असा कट मारून घ्यायचा आहे, नाहीतर लसूण पाकळ्याही तेलामध्ये फुटल्या जातात. आता ज्या हिरव्या मिरच्या आपण तळून घेतलेल्या आहेत ना, त्याच्यावरती भरपूर असं मीठ टाकायचं आहे आणि मीठ छान या मिरच्याला लावून घ्यायचं आहे, म्हणजे या मिरच्या खाताना खूप जास्त तिखट लागत नाहीत. पावाला लावण्यासाठीची लाल चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण बेसन पिठाचा चुरा बनवून घेतलेला होता ना, तो थंड झाल्यानंतर टाकलेला आहे. त्याच्यामध्येच इथे मी सुक्कं खोबरं आणि तळून घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्येच इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्याचबरोबर या चटणीला छान कलर येण्यासाठी इथे मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता आपल्याला याची छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे. ही लाल चटणी आपल्याला एकदम अशी बारीक बनवायची नाही, थोडीशी ओबड-धोबड किंवा जाडसरच ठेवायची आहे. तर इथे बघू शकता मस्त अशी आपली ही लाल चटणीही तयार झालेली आहे. आता आपल्याला वडापाव सर्व करायचा आहे. त्यासाठी इथे मी पाव घेतलेला आहे आणि पावाला इथे मी सुरुवातीला जी हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे ना, ती मी इथे एका पावाला लावून घेतलेली आहे. ही चटणी आहे ना, ती या वडापाव बरोबर खायला खूप जास्त चविष्ट लागते. आता जो दुसरा पाव आहे ना, त्याला मी इथे लाल चटणी अशा पद्धतीने लावून घेत आहे. ही लाल चटणी ही या वडापाव बरोबर खायला खूप चविष्ट लागते. आता जो आपण वडा बनवून घेतलेला आहे ना, तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे. तर इथे आपला मस्त असा वडापाव तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.